आत्ताच मी मीडियावर बघितलं, पुरुषोत्तम चव्हाण कल्याणचे माजी नगरसेवक. खरं तर आम्हाला पण विशेष वाटलं की ते डायरेक्ट तिथे आले कसे, कारण नाही जेवढे आम्ही राजीनामा देणार होतो त्यांच्या लिस्टमध्ये होते आणि नाही पुरुषोत्तम चव्हाण यांचा आमचा कुठला संपर्क झाला होता. त्याने सांगावं की बाबा माझा एक तरी कॉल आहे की एवढ्या जमान्यापासून कधी आपला वार्तालाप तरी झालाय का. ते दिशाभूल करतायत कुठेतरी. वास्तविक त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आल्यानंतर आधीच ते तिथे गेले आणि त्याच समोरासमोर त्यांनी हे घेतलाय, प्रवेश घेतलाय. मग आज कसा काय तो नाकारतोय? चुकीचं आहे. मग म्हणजे हे जाणीवपूर्वक तुम्ही केलेलं षडयंत्र आहे. आणि एक पुरुषोत्तम चव्हाण गेला तर काय फरक पडणार आहे? काही फरक नाही पडणार आहे, कारण वास्तविकता ही आहे की तुम्ही स्वतःहूनच स्वतःच्या पायावरती दगडी मारून घेतले. त्यामुळे हे अशा